औरंगजेब बादशाला एक पत्र लिहिलं आणि पत्रात म्हणतोय, हुजूर तुम्ही म्हणला होता शिवाजी त्याचं नाव आहे, फसवलं हो आम्हाला. नाशवंत देहासाठी, नाशवंत देहासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही अति गोडी 184च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर रे काय करशील बारे, शिवराजे सांगे जना त्या तो सोडिली वासना. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यावरती महाराजांनी सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर. महाराज हंबीर मामा रायगडावरती बोलावणं धाडलं. मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज एक जागा आहे. कुठली? महाराज पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यातनं श्रीगोंदा आणि श्रीगोंदापाशी बहादूरगड नावाचा गड आहे, बहादूर खानाचा गड आहे. सोनं किती आहे महाराज? 1 कोटी नगद आणि 12,000 सोन्याची हंडी आपल्याला तिथे मिळतील. माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू पासून गळ्यातले मंगळसूत्र त्या बहादूर खानानं तिथे नेऊन ठेवलेत. असं मग दिवस ठरवा. मामा बहादूर खानाचं बहादूरगडावरती सैन्य किती आहे? महाराज नाईक सांगत होते 2 लाखाची दिमतीला फौज बहादूर खानानं बहादूरगडावरती ठेवले. मामा हे अडचण आहे. हा बोला ना महाराज. मामा रायगडावरती आता फक्त 60,000 रिझर्व फोर्स आहे. सगळं सैनिक आपलं शेती करायला गेलंय. शेती करून सैनिक माघारी यायला 4 महिने लागणार आहेत. काय करावं? त्याची 2 लाखाची फौज आहे. मामा तुमच्या किती? महाराज माझे 40,000. असं माझे 60,000 तुमचे 40,000 दोन्ही एकत्र केले किती झाले? बोलायचं किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचं सैनिक किती आहे? 2 लाख. आता काय करायचं? जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराजांनी सांगितलं, मामा लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. काय अटकली? लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. महाराज म्हणाले, असं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे ना, मी सांगतोय ना, तर एक काम करा, माझ्या सांगण्यानुसार मोहीम काढा. आणि महाराजांनी सांगितलं, मामा हा बहादूरगड, बहादूर खानाचा गड, हे पुणे. महाराज सांगतात, मामा 60,000ची फौज पुण्याकडे उभा करा आणि उरलेले 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो. या कुरकुंब गावामध्ये तुम्ही स्वतः 40,000 फौज घेऊन उभा राहा. आणि ठरलं, हा बहादूरगड 60,000 मराठे पुण्याखंड बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजाने उभारले आणि 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये उभा राहिले. सायंकाळी 8 वाजले. सगळे मराठे शांत. मराठा ही जात नव्हती. 18 पगड 12 बलुतेदार जात, सुतार, न्हावी, कोळी, चांभार हे सर्व लोक जी या भगव्यासाठी काम करायची ती मराठा ही जात नव्हती. मराठा लढणाऱ्यांचा धर्म होता. आणि दिवस उजाडला. पहाटेचे 8 वाजले आणि 60,000 मराठे पळत पुण्याखंड बहादूरगडाच्या जवळ आले. बहादूर खानाचा सरदार पळत गेला, हुजूर मराठी आगे क्या? दिवसा हे बिनी दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत. किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 3 लाखाच्या वरती असतील. त्या बहादूर खानानं काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठे पुण्याखंड आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार. तलवार बाहेर काढला. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की. आता युद्ध होणार, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे काय म्हटलं, भिली वाटते. अरे 60,000 आहे ती. मला वाटलं 3 लाख असतील. आला बहादूर खान पुण्याकडं जितम करत. जसा बहादूर खान जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, तसे 60,000 मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार. कोणीतरी म्हणालं, छत्रपती संभाजी महाराज की. आता युद्ध होणार, वर होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मला लपाछपीचा डाव चालवावी म्हणला. हेतवर येतात, महागारी पळून जातात. आता यायची नाहीत. मराठे काय
हा आला पुण्याखंड परत जितम जितम करत. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला तसे 60,000 मराठे परत मागले पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, मारामारी होणार. कोणीतरी म्हणाल नमो पार्वती पते महादेव. तलवार काढला, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिवर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला हुजूर लय ताणलेत, आता यायच नाही, तू चुप बेट म्हणला. ही बेनीत जातील तिथं वरता आणायची म्हणला. पण जसे मराठे पत पत पुण्यात आले तसे काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उद्या जगात आजपर्यंत कुणाच्या बापाला सापडले. या सह्याद्रीची सैर करणं येड्या गबाळाचं काम नाही. या सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करू शकतात. एक वारा, दुसरं वादळ आणि तिसरे मराठे. दुसऱ्याचं काम नाही. आणि या दर्यावरती फक्त उत्तम तलवार एकच व्यक्ती फिरवू शकतात, ते म्हणजे आमचे कोळी बांधव. त्यांचा नाद करायचा नाही. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमाग पळत पळत पुण्यात आला तसा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामांना कळालं ह्यो गेलाय त्यांच्या पाठीमाग. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गटमॅन थपड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. 1 कोटी नगद, 12,000 सोन्याची हंडी. खर तर हंबीर मामांना सगळंच घ्यायचं होतं. गोडी कमी पडली, जाताना हंबीर मामानं सगळंच पेटवून दिलं. मामा गायब. आणि हा आला पुण्याखंड जितम जितम करत. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, बेण्याला फक्त धुरच दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला. अरे क्या हो गया हुजूर, बहुत मारते म्हणला. अरे काऊन, वो कम भक्त मराठे हुजूर. कौन आ गए थे मेरे पास आ म्हणला. कौन आ गए थे हुजूर, वो मराठे आ गए थे. क्या, तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठे हुजूर. बेनेने असं फसवलं म्हणले. 60,000 मराठे पुढनं पळवत घेऊन गेले. 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही, तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. पण महाराज इथंच थांबतील का? दूरदृष्टी बघा या माणसाची, दूरदृष्टी. महाराजांना माहितीये 40,000ची फौज रायगडावरती आहे. तो बहादूर खान बदला घेण्यासाठी आज ना उद्या स्वतःची 2 लाखाची फौज घेऊन रायगडावरती येईल. रायगडावरती फक्त 60,000 सैनिक आहे. 40,000 फौज घेऊन हंबीर मामा परत कराडला गेलेत. आता रायगडावरती किती सैनिक आहे? 60,000. महाराजांना प्रश्न पडला. महाराजांना माहितीये आपलं सैनिक शेती करून किती दिवसांनी येणार आहे? 4 महिने. किती दिवसांनी? 4 महिने. बहादूर खानाला किती दिवस थांबवायचा आहे? आणि महाराजांनी गनिमी कावा दुसरा चालू केला. आपले वकील काजी हैदर यांना बोलवलं. महाराजांनी सांगितलं, काजी, खर तर ह्यो प्रसंग व्हायच्या अगोदर 2 महिने महाराजांनी अफजल खानाचा कोतरा काढला होता आणि काजीला पाठवलं भेटीला. काजी गेले, बहादूर खानाला भेटले. हुजूर. हा बोलो, दूर रहकर बोलो. हुजूर, हमारे शिवाजी राजे आपको गले मिलना चालते. नको बाबा, बघितले 2 महिन्यापूर्वी, लांब थांबा. हुजूर, आम्हाला फार दुःख झालं. तुमच्यावरती हल्ला झाला, पण आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीची कल्पना नव्हती. इट इज अन ऍक्सिडेंट हुजूर. हुजूर, आमच्या महाराजांना फार दुःख झालं. महाराज म्हणतात त्यांचे 1 कोटी नगद आणि 12,000 काही सोन्याची हंडी आहेत, तेवढी महागारी देऊन या आणि सोबत हल्ला करू नये म्हणून स्वतःचे संभाजीराजे सुपुत्र ओलीस म्हणून ठेवतो. काय सोनं महागारी मिळणार, सोबत संभाजीराजा त्याचा पोरगा ओलीस म्हणून? होय, आमचे महाराज तयार झालेत, फक्त एक आट आहे हुजूर. हा बोला ना. काय हुजूर? या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला तुमच्या औरंगजेब बादशाचे शिक्क्याचे कागद लागतील.
आता बहादूर खानाच्या वकिलाला महाराष्ट्रातनं आग्र्याला जायचं म्हणलं, शिक्के आणायला 2 महिने लागतात. शिक्के घेऊन माघार यायचं म्हणलं घोड्यावरनं 2 महिने लागतात. जायला 2 महिने, यायला 2 महिने, किती महिने? महाराजांना किती दिवस सैनिक थांबवायचा आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काजी म्हणले मासा गळाला लागला. ठीक आहे आणा म्हणले. काजी हैदर माघारी आले. बहादूर खानाचा वकील घोड्यावरती बसला, गेला आग्र्यात गेला. औरंगजेब बादशाला सांगायला लागला, 2 महिन्यानं पोहोचला. आलमगीर तो शिवाजी त्यानं सोनं लुटलं, पण आपल्या बहादूर खान साहेबाला तो भेला. तो सोनं माघारी द्यायला तयार झालाय आणि सोबत संभाजीराजे चिरंजीव देतो म्हणतोय. असं फक्त तुमचे शिक्के लागतील. शिक्के दिले आणि जाताना औरंगजेब सांगतोय, नीट लक्ष ठेवा, शिवाजी नाव आहे त्याच. जायला 2 महिने, शिक्के घेऊन यायला लागले 2 महिने. किती झाले? 4 महिने. 4 महिन्यात महाराजांनी रायगडावरती 7 लाखाची तलवार घेऊन फौज उभा केली होती. बहादूर खान म्हणाला, जाओ, थांबू नकोस, लगेच जा, ते सोना आणि संभाजीराजे घेऊन ये, जा. बहादूर खानाचा वकील रायगडावरती महाराजांच्या भेटीला आला. महाराजजी या 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 बसा. काय काम काढलात? अहो महाराज, तुम्ही म्हणाला होता ना 1 कोटी नगद आणि सोना आणि संभाजीराजे देतो. कधी? हो तुमचे ते वकील आलते की काजी हैदर. कोण काजी? हो ते काजी हैदर. ते म्हणले शिक्के दिल्यावरती 1 कोटी नगद घेतलेलं आणि स्वतः संभाजीराजे पोरगा आमच्याकडे ओलीस म्हणून ठेवतात. खबरदार, तुझ्या त्या बहादूर खानानं असा काय पराक्रम केला की आमचा संभाजी तुझ्या बहादूर खानाकडे ओलीस म्हणून ठेव. जाऊन सांग तुझ्या बहादूर खानाला 7 लाखाची फौज तलवार घेऊन उभे, कधीही घोड्यावरती बसून ये, शिवाजी राजा त्यासाठी तयार आहे. जा. माघारी गेला ओ मान खाली घालून. बहादूर खान किल्ल्याच्या दारावरतीच वाट बघत बसला होता. आला आला वकील आला म्हणला, वकील आला. वकील गेला शांत. अरे क्या हो गया? काय संभाजी? ओ पैसा. हुजूर, त्या शिवाजीनं परत फसवलं म्हणले आपल्याला. 8 लाखाची फौज उभा केल्या, 7 लाखाची, कधी पण या म्हणतो तलवार घेऊन. वाईट वाटलं. शेवटी बहादूर खानानं औरंगजेब बादशाला एक पत्र लिहिलं आणि पत्रात म्हणतोय, हुजूर तुम्ही म्हणला होता शिवाजी त्याचं नाव आहे, फसवलं हो आम्हाला. आणि या पत्राला औरंगजेब उत्तर देतोय, अरे तो शिवाजी कणभर पण मनभर तुम्हाला ऐकत नाही सैनिकांना. अरे तो तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? या उत्तराला प्रति उत्तर देताना बहादूर खान म्हणतोय, आपल्या पोराला कान देऊन सांगा हे. बहादूर खान म्हणतो या उत्तराला प्रति उत्तर देताना, हुजूर 1 वर्षापूर्वी तो शिवाजी तुमच्या आग्र्याला सुद्धा आला होता. तुम्ही त्याला कैदेत ठेवलं. तुम्हाला जसं फसवलं तसंच आम्हाला त्यानं फसवलं. ताप नाही शिवाजी महाराजांच्या समशेरीला हात लावायची, जिगर नाही शिवाजी महाराजांच्या सोबत उभा राहायची. शिवाजी कोणाला म्हणायचं? हे कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मराठ्यांना, या मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. पण झाले काय माहितीये का? आम्ही आमच्या पोरांना इतिहास सांगायचा बंद केलाय. आज अनेक लहान मुलं आहेत तिथं. लहान मुलांनी इकडे बघा, पाठीमागचे सगळे शांत बसतील बरं का. मुलांनो, तुम्ही पिक्चर बघता का? जोरात बोलायचं, बघता का? होय. मला सांगा, आरची कुठल्या गाडीवरनं बसून येते रे? जोरात कुठल्या? बुलेट. आवाज आला पाहिजे बरं का. झिंग झिंग झिंगा झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे, करा अजून गुरुवार. आता मला सांगा, छत्रपती संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? नाही माहित. गहू पेरून कधी ज्वारी उगवलेलं बघितलंय?
जुंधळ पेरून कधी मका उगवलेला बघितलाय? ताई तुमचं अभिनंदन बरं का, तुम्ही संभाजीराजांचा छावा चित्रपट दाखवला. मध्यंतरी एका गावात गेलतो, गावातल्या सरपंचानं पुष्पा चित्रपट दाखवला. हो, गावातली चांगली चालणारी पोरं लंगडी चालायला लागली, झुकेगा नाही साला म्हणे. त्या गावातल्या एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे? पोरग लगी म्हणतोय तो पुष्पा, झुकेगा नाही साला म्हणणार माझा आदर्श आहे. त्या पोरांना आणि तुम्हाला सांगणं आहे, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे, पण वयाच्या 32व्या वर्षी अंगात साखरदंड बांधलेले असताना सुद्धा औरंगजेबाच्या दरबारात उभारून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा शिकवा. या मातीसाठी बलिदान दिलेले इथले मावळे शिकवा. उभ्या आयुष्यात महाराजांनी 2 गोष्टी शिकवल्या, आपल्या लेखाला कान देऊन शिकवा. 2 गोष्टी घेऊन जावा इथून. 2. पहिली गोष्ट, जगातला पहिला राजा आहे, जगातला पहिला ज्यानं परस्त्रीला आई मानायला शिकवलं. रांजाच्या पाटलानं फक्त स्वराज्यामध्ये एका मायमाऊलीची बदम्मल केला म्हणून महाराजांनी रांजाच्या पाटलाचा उजवा पाय डावा हात करून त्याला चौकात उभा केला आणि सांगितलं, महाराष्ट्रात माझ्या लेकीकडे वाकड्या नजरेनं बघणाराचा असा चौरंग केला जाईल म्हणून. ताईनो, मी तुमच्या भावासारखा, या भावाचं एक वाक्य ऐका. ताईनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला छत्रपती शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघिण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. ह्यानी म्हणणार, आल्यापासून बायकांच्याच बाजूने बसवले आणि आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलतोय. पहिल्यांदा बसवले ते बसवले, पाठीमागं बसवले, पुढं बायका, आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलतोय. नेमकं यांनी पाकडी बिकडी याला जास्त दिली काय? ताईनो, एके ठिकाणी असंच होतं. एक पोरग मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस परस्त्रीचा आदर केला पाहिजे. दादा मला एका वाक्यात पटवून सांग, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? घरात गेला विचारतात नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलास, काय केलीस? सासऱ्याला सांगितलं होतं 2 कपाट द्यायला, बेनाला ती पण जमलं नाही. ऐका, लय दिवसांना अशी तावडीत गावले, जरा 2 मिनिटं घेतो. कधी गावत नाही एकत्र अशी नाही. नवरा बायकोचं कसं असतं, चंद्र सूर्यासारखं असतं. चंद्र आला की सूर्य गायब, सूर्य आला की चंद्र गायब. आज सूर्यचंद्र एकत्र गावलेत. ताईंनो आणि दादांनो, ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केले? हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादांनो आजही तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकुम मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादांनो आजही तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचा आहे ना. यापेक्षा स्त्रीने आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. अहो, ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला, तो जिजाऊचा शोभा झाला. मी नाही,
बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, दादांनो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. मी नाही, शत्रू म्हणतोय. शाहिस्तेखानाची बोटं छटली सगळ्याला माहिती आहे. पण ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोटं छटली त्यावेळी शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता. त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली. हुजूर हुजूर गजब हो गया, वो नराधम सी बा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तर शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर, हे पगली तुम चुप कर, ये पगली, ये सीवा किसी की उंगली काट सकता है, ये सीवा किसी की उंगली काट सकता है, ये सीवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सीवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. तुम्ही एक गोष्ट ऐकला असाल, एक 4 वर्षापूर्वीची तुमच्याच मुंबईमधला एक प्रसंग आहे. एक मुस्लिम स्त्री होती, देखणी लावण्यवती, जिच्याकडे बघावं बघतच राहावं एवढी सुंदर. एके दिवशी ती माय माऊली सायंकाळी घरी चालली होती. तिच्या पाठीमागे काही गुंड लागले. गुंडांचा एकच इरादा, हिची आबरू लुटायची. ती माय माऊली सैरा वैरा पळायला लागली. गुंड तिच्या पाठीमागे, कोणी मदत करेना, पळत पळत गेली. एका गल्लीत शिरली, गल्लीच्या घराचे सगळे दरवाजे बंद. दुसऱ्या गल्लीत शिरली, सगळे दरवाजे बंद, कोणी मदत करेना, पळत पळत गेली. शेवटच्या घरापाशी गेली. पण त्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर त्या माय माऊलीनं त्या घराच्या खिडकीतनं आत बघितलं, मग घराचा दरवाजा वाजवला. हात एक हिंदू सदग्रस्त होता, एकटाच. त्यानं घराचा दरवाजा उघडला. ती मुस्लिम स्त्री आत आली, तिनं घराचा दरवाजा बंद केला. रात्रभर ती घरात थांबली. गुंड निघून गेले. ह्याच्या मनात एक प्रश्न आला, का रे, मी तरुण आहे, ही तरुण आहे, मनात आणली असती, हिच्या इज्जतीची आबरू मी लुटली असती. तू मुस्लिम आहेस, मी हिंदू आहे. आणि जाताना नाहीलं असतं त्याने विचारलं त्या मुस्लिम स्त्रीला, का ग तू सायंकाळी पळत पळत आलीस, तू मुस्लिम आहेस, तू हिंदू आहेस, तुझ्या पाठीमागे गुंड लागले होते, तू माझ्या घरात आलीस, मनात आणलं असतं, मी आबरू लुटली असती, कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबलीस. त्यावेळी ती मुस्लिम स्त्री म्हणते, सायंकाळी मी घरी जात होते, घरी जात असताना माझ्या पाठीमागे काही गुंड लागले. त्या गुंडांचा इरादा होता माझी आबरू लुटायची, पण कोणी मदत करेना. मी सैरा वैरा पळायला लागले, कोणी मला मदत करेना. शेवटी काय गल्लीत शिरले, गल्लीचे सगळे घराचे दरवाजे बंद होते. पळत पळत मी तुझ्या घरापाशी आले, पण मी तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीतनं आत बघितलं, तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मला माहितीये, ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही. चारित्र्य संपन्न राजा. दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी. दुसरी, उभ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच येते आपल्याला. ह्यातले 60% लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो, नसेल तर माझं आजचं पाकिट गावाला दान करतो. करताय का नाही? आयुष्यात पोरांनो, व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यात व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं, याला छत्रपती शिवरायांचा खरा मर्द म्हणतात. असल्या फालतू गोष्टीत वेळ घालवणाऱ्याला मर्द म्हणत नाहीत. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायचं आणि घरात गेल्यावर बापच पोरला सांगतोय, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बर ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आलं. या काही एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो. अनेक माणूस मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते,
एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते, मी आजपासून सोडली. म्हणलं ठीक आहे, 2 काचेचे ग्लास आण. बेण्यानं लगेच आणले. तैनू मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्यामुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्यामुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणला समजलो. म्हणलो एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पिणं हे किड्यामुंग्याचं काम नाही. म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलो त्याच्या पुढं. आमच्या इथं कोल्हापूरला आजीबाई बरं का, फार सुंदर म्हणते. शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे, मागा नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण बेन माग नाही हटे. व्यसन करू नका. या महाराष्ट्रातली ही तरुण पिढी फार भाग्यवान आहे. का माहिती? या महाराष्ट्रातली तरुण पिढी यासाठी भाग्यवान आहे. पहिलं राज्य आहे ज्या राज्यात पोरं जन्मल्यानंतर आपल्याकडं पाळणा म्हणला जातो. आणि ताईनो मोठ्या आवाजात सांगायचं, आपली पोरं जन्मल्यावरती पाळणा म्हणला गेला. पहिला पाळणा कुणाचा म्हणला गेला? कुणाचा म्हणला जातो पहिला पाळणा? शिवाजी महाराजांचा. अरे आपल्या जन्मावेळी शिवाजी राजाचं नाव घेऊन स्वागत झाले रे. ताई तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावीत? तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी शिवाजी जन्माला यावा? वाटत असेल तर गेली 10 वर्षात तुमच्या गावातल्या किती बायकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 10 वर्षात इकलं सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी शिवाजी जन्माला यावा. पोराचं नाव मोन्या, इथला नव्हे दुसरा. नावं जरा चांगली ठेवावं. पूर्वी बघा ना, वडिलांना काय म्हणलं जायचं? पूर्वी वडिलांना शिवाजी महाराजांच्या काळात आबासाहेब. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. वडिलांचं आता काय झाले? पप्पा. भविष्यात काय होणार पप्पाचं? पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं? आई साहेब. आई साहेबांचं परत काय झालं? आई. आता काय झाले? मम्मी. भविष्यात काय होणार? मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतो, या मॉमचं पुढे जाऊन भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा तर यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. छत्रपती संभाजी राजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते, त्यावेळी त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. बाप सिंह असला पाहिजे. पण आमच्या तरुण पिढीचं काय झालं माहितीये? जरा काय झालं, घे बाटली कर आत्महत्या. स्टेटस बघितला नाही म्हणून कर आत्महत्या. ह्याचा स्टेटस काय? अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तो काय चुलताय काय आपला? आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा, लोकांनी तुमचा स्टेटसला ठेवला पाहिजे. 395 वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला, ज्या राजानं तुमचा आमचा नव्हे स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला तुमचा आमचा आणि त्या राजाचा स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. स्टेटस तयार करायला शिका. आणि ताई नो, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावीत, एक काम करायचं, या भावाचं ऐकायचं. उद्या सकाळी उठायचं आणि आपली पोरं ज्या शाळेत शिकते त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक गोष्ट सांगायचं की सर, आम्हाला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली. काय? आपल्याला बाराखडी शिकवली जाते. शिकलाय का नाही शाळेत? बाराखडी काय शिकवली जाते? बाराखडी. कमळाचा भ. शाळेला पण गेला नाही होय. भ कशाचा? भरजीचा ग, गवताचा श, शामरुगाचा. बघा, तुमच्या आणि माझ्या गावामध्ये 500 किलोमीटरचं अंतर आहे. तुमचा सर वेगळा, माझा शिक्षक वेगळे, पण दोघांनाही एक शिकवले. शाळेत जायचं, शाळेतल्या पोराच्या शिक्षकाला भेटायचं, एक सांगायचं, सर आतापर्यंत हे शिकवले, कमळाचा भ, भरजीचा ग, गवताचा. इथून पुढे माझ्या पोरांना ते शिकू नका. इथून पुढे माझ्या पोरांना शिकवा काय? कमळाचा नव्हे, कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा. ब भरजीचा नव्हे, ब भगतसिंगाचा शिकवा. श शामरुगाचा नव्हे, श छत्रपती शिवाजी महाराजांचा माझ्या पोरांना शिकवा. सांगा, छाती ठोकून सांगा. आणि पोरांनो, कधी आत्महत्या करू वाटली ना
तर शिवाजी महाराजांचे एक वाक्य फक्त ऐकायचं, निश्चयाचा महामेरू, भूत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या महाराष्ट्राला काय म्हणलं जातं? राखट देशा, कणकर देशा, महाराष्ट्र देशा. आणि इथं आमची पोरं संध्याकाळी हातरुणात रडतेत का? बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून. आयफोन घ्या, गरीबागात जगायचं नाही. मी सांगतोय 2 लाखाशिवाय आयुष्यात मोबाईल वापरायचा नाही, टायटन शिवाय घड्याळ वापरायचं नाही, बाटा शिवाय बूट घालायचा नाही, रेमंड शिवाय कपडे घालायचे नाहीत, बुलेट शिवाय पुंगळी काढून गावात फिरायचं नाही. पण जी काय ऐश करायची आहे स्वतःच्या जीवावरती करायची. बापाच्या जीवावरती कोणी ऐश करतं? स्वतःच्या जीवावरती ऐश करायला शिवाजी महाराजांचा साम्राज्याचा इतिहास वाचावा लागतं. ही संस्कारांची शिदोरी आपल्यामध्ये असली पाहिजे. खर तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला होता. पहिला राजा आहे जो छत्रपती आहे. जगात अनेक राजे झाले, छत्रपती मात्र 2च झाले, शिवशंभू. छत्रपती म्हणजे काय? महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीला गेले, तुकोबारायांच्या कीर्तनात खाली बसले आणि तुकोबाराय सांगू लागले, परस्त्रीचा आदर केला पाहिजे, व्यसन केलं नाही पाहिजे. महाराजांनी तुकोबारायांचे दर्शन घेतले आणि महाराजांना बघत तुकोबाराय म्हणतात, राजे तुमचं नाव शिवाजी. शिव शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. आजपासून तुम्ही छत्रपती. ही पदवी जगद्गुरु तुकोबारायांनी महाराजांना दिली. छत्रपती. छत्रपती म्हणजे काय? रयतेचं छत्र, कष्टकऱ्यांचं छत्र, या भगव्याचं छत्र, या हिंदुस्थानाचा छत्र. आणि त्या छत्राचा पती, हिंदुस्थानाचा बाप छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. त्या शिवाजी महाराजांनी एक अभंग लिहिलाय. शिवाजी महाराजांचा अभंग तुम्हाला माहितीये काय म्हणतात? शिवाजी महाराज स्वतःच्या अभंगात स्वतः महाराज म्हणतात, मी नाही. काय म्हणतात महाराज? कान देऊन ऐका. शिवाजी महाराजांनी सांगितले, शिवाजी महाराजांचा सांगावा आहे. आजही बघायला मिळतं संदर्भ आहेत. महाराज आपल्या अभंगात म्हणतात, नाशवंत देहासाठी, नाशवंत देहासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही अति गोडी 184च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्या तो सोडिली वासना. शिवाजी महाराज काय म्हणतात? 84 लक्ष योनीनंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो आणि तो जर जन्म वासनेच्या हारी घालवला तर मनुष्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व संपतं. मी वासना कधी शिवली नाही, सोडून दिली. तुम्ही सुद्धा सोडून द्या. शिवाजी महाराजांचं शिवचरित्र तुम्हाला आम्हाला शिकवतंय.